नमस्कार, मी उमेश मुंडे। तर जी DHS ची आगामी मेगा भरती होणार आहे त्याच्यामध्ये गट क वर्गामध्ये कोणती कोणती पदं असतात आणि त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असतं याच्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर चला पाहूया माहिती। तर तुम्ही पाहू शकता इथे पदाचे नाव व पदाचे शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन, तसेच तुम्हाला इथे कोणत्या मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या लेवलनुसार तुम्हाला पेमेंट भेटणार आहे त्याची पण माहिती दिलेली आहे। तर मी इथे फक्त पदांची नावं वाचून दाखवतो, त्याचं जे शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे। तर या PDF साठी तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला PDF पाठवेल। तर चला पाहूया पदे। फर्स्ट पद आहे हाऊस लिनन कीपर म्हणजे गृह वस्त्रपाल किंवा वस्त्रपाल। त्याच्यानंतर आहे स्टोअर कम लिनन कीपर। त्याच्यानंतर आहे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर सर्कल। त्यानंतर आहे लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर मलेरिया। त्याच्यानंतर आहे लॅबोरेटरी असिस्टंट। त्याच्यानंतर आहे टेक्निशियन एक्सरे सायंटिफिक ऑफिसर। नंतर ब्लड बँक टेक्निशियन किंवा ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर। नंतर आहे फार्मसी ऑफिसर। त्याच्यानंतर आहे डायटिशियन। नंतर आहे ECG टेक्निशियन। नंतर डेंटल मेकॅनिक। नंतर डायलिसिस टेक्निशियन। त्यानंतर आहे स्टाफ नर्स म्हणजे खाजगी 50% आणि गव्हर्नमेंट 50%। नंतर आहे टेलिफोन ऑपरेटर। त्यानंतर आहे टेलर। त्याच्यानंतर आहे प्लंबर। त्यानंतर आहे कारपेंटर। नंतर ऑप्थॅल्मिक ऑफिसर। नंतर आहे सायकॅट्रिक सोशल वर्कर। त्याच्यानंतर आहे फिजिओथेरापिस्ट। नंतर आहे ऑक्युपेशनल थेरापिस्ट, काउन्सलर, केमिकल असिस्टंट, बॅक्टेरियोलॉजिस्ट और लॅबोरेटरी टेक्निशियन, नॉन मेडिकल असिस्टंट, वार्डन, अभिलेखापाल, सुपरवायझर, इलेक्ट्रिशियन, स्किल्ड आर्टिशियन, सीनियर टेक्निकल असिस्टंट, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, टेक्निशियन HEMR, ज्युनियर टेक्निशियल असिस्टंट HEMR, डेंटल हायजेनिस्ट, स्टॅटिकल इन्व्हेस्टिगेटर, फोरमॅन, सर्व्हिस इंजिनियर, सीनियर सिक्युरिटी असिस्टंट, सोशल म्हणजे मेडिकल सोशल वर्कर, हाय ग्रेड स्टिनो, लोअर ग्रेड स्टिनो टायपिस्ट, एक्सरे असिस्टंट, EEG टेक्निशियन, हिस्टोपॅथी टेक्निशियन, हेल्थ इन्स्पेक्टर, लायब्रेरियन, इलेक्ट्रिशियन, ऑपरेशन थिएटर असिस्टंट, रेडिओग्राफी टेक्निशियन आणि त्यानंतर आहे मल्टीपर्पज म्हणजे MPW आणि नंतर आहे ज्युनियर ऑब्झर्वर। तर खूप साऱ्या पदांची आगामी काळामध्ये DHS होण्याची शक्यता आहे। तर तुम्ही ही माहिती तुमचे मित्र नातेवाईक यांना शेअर करू शकता। तसेच या PDF साठी तुम्ही मला कमेंट करा। धन्यवाद।